लातूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध लातूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू ठेवली असून स्थानिक गुन्हे शाखेने देशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 23 बॉक्समधील तब्बल 2300 देशी दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली आल्टो कार असा एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। मांजरा कारखाना ते चिंचोली रस्त्यावर सापळा दि. 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरा कारखाना ते चिंचोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला होता। दरम्यान सकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास आल्टो कार क्रमांक MH24C7954 संशयास्पदरित्या जाताना दिसून आली। पोलिसांनी ही कार थांबवून चालकाची चौकशी केली। चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव बालाजी प्रभाकर दुडलेवार, वय 43 वर्षे, राहणार शर्मानगर, औराद, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, सध्या राहणार महादेवनगर, खंडापूर तालुका जिल्हा लातूर असे सांगितले। कारची झडती घेताच दारूचा मोठा साठा उघड पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये खाकी रंगाचे 23 बॉक्स आढळून आले। प्रत्येक बॉक्समध्ये 90 ml क्षमतेच्या सिमला संत्रा देशी दारूच्या 100 सीलबंद बाटल्या असल्याचे आढळले। अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 2300 देशी दारूच्या बाटल्या, ज्यांची किंमत 92,000 रुपये, तसेच दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी आल्टो कार, किंमत 1,50,000 रुपये, असा एकूण 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दारूची वाहतूक अथवा विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध पास किंवा परवाना आरोपीकडे नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले। त्यानंतर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 इ 81 आणि 83 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। या पथकात पोलीस अंमलदार अर्जुनसिंग राजपूत, रियाज सौदागर, मनोज भारत खोसे, विजय पाटील आणि प्रवीण कोळसुरे यांचा सहभाग होता। लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक तसेच इतर अवैध व्यवसायांविरोधातील पोलिसांची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच आपल्या परिसरात अवैध दारू विक्री किंवा वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी ती पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी आणि अवैध व्यवसायांविरुद्धच्या कारवाईत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे। या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही होती लातूरमधील अवैध दारू वाहतुकीविरोधातील महत्त्वाची कारवाई। अशाच स्थानिक आणि क्राईम अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र, नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा।